आजपासून विश्वची एक्झाम स्टार्ट झालीये, पण त्याचं मात्र सकाळपासून काही वेगळंच चालू होतं. त्याला कपडे फोल्ड करायला माझी मदत करायची होती आणि हळूहळू करत करत भरपूर कपडे त्याने घडी घातले होते आणि कसे पण नव्हते, एकदम प्रॉपर फोल्ड केले होते त्याने. त्याचं हेच चालू होतं, थोडं टीव्ही बघायचं, थोडी कपडे फोल्ड करायची. तोपर्यंत मी त्याचा टिफिन सुद्धा रेडी करून घेतला. ऍक्च्युली त्याला एक्साइटमेंट या गोष्टीची होती की आज संध्याकाळी डीमार्टला जायचं होतं आणि त्यासाठीच तो एवढा खुश होता. त्यानंतर तो स्कूलला गेला. थोडे दिवस आधी गार्गीसाठी हा फ्रॉक आणला होता, म्हणलं एकदा घालून बघूया आणि तिचे 2-4 फोटोज सुद्धा काढून घेतले. संध्याकाळी थोडा वेळ रुपा मावशींच्या घरी थांबलो आणि नंतर आम्ही डीमार्टला जायला निघालो. जातानाच गार्गी झोपेत होती आणि तिथे पोहोचता पोहोचता ती झोपूनच गेली. मग काय, गार्गीला थोडं मी, थोडं विश्वचे पप्पा असं दोघांनी मिळून घेत घेत सगळी शॉपिंग पूर्ण केली. इथे विश्वचं मात्र सगळं घेऊन घेऊन बास्केट मध्ये टाकायचं चालू होतं. साईडला थोड्या राख्या सुद्धा दिसल्या, मग म्हणलं ते पण बघून घेऊया. एवढी जास्त व्हरायटी नव्हती, पण म्हणलं पसंत पडली तर घ्यायची. 2-4 पसंत पडलेल्या मी बाजूला काढल्या, पण शेवटी एक सुद्धा घेतली नाही. विश्वच्या पप्पांना सुद्धा विचारत होते, पण त्यांना सुद्धा एक सुद्धा आवडली. मग शेवटी राख्याच घ्यायचं कॅन्सल केलं. तिथून निघालो ते डायरेक्ट V2 मध्ये. डेली वेअर साठी मला कपडे घ्यायचे होते, तेच घेण्यासाठी आम्ही इथे मॉल मध्ये आलो होतो. इथे विश्वाला 20 रुपयाची खोटी नोट सापडली होती आणि तो याच नोट्याने शॉपिंग करणार होता. त्याला मग मीच म्हणलं मलाच कपडे घेऊन दे. तर असा होता आमचा आजचा श्रावण सोमवार सुट्टीचा दिवस. आणि अशाच फॅमिली मोमेंट्स साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.